मराठवाड्यावरती आभाळ कोसळल्याने डोळ्यासमोर काडी काडी वेचून उभा असलेला संसार वाहून गेलेला आहे। एका पावसामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे। तर बीडमध्ये सिंदफणा नदीने जणू रुद्रावतार धारण केलेला होता। हिंगणी गावाला सिंदफणा नदीच्या पुराचा जबर तडाखा बसलेला आहे आणि यामध्ये पीक पाण्याचं तर नुकसान झालंच होतं, त्यासोबत घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे आयुष्यभराची जमापुंजी सुद्धा वाहून गेलेली आहे आणि ग्रामस्थांच्या डोळ्यामध्ये अश्रूचा पूर आलाय। न्यूज 18 लोकमतची टीम, विशेषतः आमचे प्रतिनिधी विलास बडे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट इथे पोहोचले आणि त्यांनी हिंगणीतील ग्रामस्थांची व्यथा जगासमोर मांडली। अखेर बातमी दाखवल्यानंतर गावात मदतीचा ओघ सुरू झाला आणि यानंतर गावातील ऊसतोड मजूर आजीबाईंनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। गावात एखादी दुःखद घटना घडल्यानंतर ज्या प्रकारची शोककळा पसरते तसं वातावरण आज या गावांमध्ये दिसतंय। एक ना अनेक घरं पाण्याखाली गेलेली होती, गाव पाण्याखाली होतं, चहूबाजूनं पाण्यानं वेढलेलं होतं। ही आजी आहेत, आजीचं मला घर द्या बघा। हो का साहेब, माझं लय अवघड आहे। हो का मी लेकरं घेऊन बळच बाहेर जनावर लेकरं, मला काही सुधर नाही। आमचा पुतणी आला, मला सगळ्या घराला येडा घातलाय पाण्यानं। दुरात आहे, झोपलीस का काय? मी म्हणलं झोपले बाबा, बघत येतं खाली इतकं पाणी, मला काहीच उचलाय आलेलं, काहीच घरातलं। कसा जीव वाचवला? पळालं आणि इतकं पाणी लगेच 3 वाजतात पाणी आलं इथं आणि ह्या घराहून पाणी गेलंय। कुठं ठेवावं म्हणताना काही सगळी कागद हे सगळं भिजलंय। काय काय नुकसान झालं? सगळं गेलं माझं, सगळं का भांडी भासण सगळी गेले, तर सगळे गेले तिकडे। कुठं गाव सबीना जानवर, शेतीचं नुकसान झालं, शेतीचं झालं आणि घराचं बी झालं, खाया पियाचं होतं ते बी झालं। एवढा हाल आहेत माझं, तुम्ही साहेब मला कडे नुसतं घर द्या बघा। लई माझं हाल येत, लेकीच्या शिळ्या आल्या होत्या ते बी गेल्या। वाव, या माणसांची मुळं खोलवर रुजलेली नाहीयेत। ही माणसं आत्ता कुठं उभं राहण्याचा आयुष्यात प्रयत्न करत असताना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका महापुरानं ही माणसं मुळात सकट उखडून पडली आहेत। या माणसांना जर उभं केलं नाही तर ही माणसं जगू शकणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, बीड। दरम्यान गावात मदत पोहोचल्यानंतर आजीबाईंनी पारंपरिक पद्धतीने गाणं गात न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। आल्या ताई फिरून विलास बडे साहेब माझे, गेले बाशान गे करून, गेले बाशान गे करून, गेले बाशान गे करून। बाई गाड्या माग गाड्या, गाड्या लागल्या फिरया, विलास बडे पत्र करे, आले बाशान गे करया, आले बाशान गे करया, आले बाशान गे करया।